हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रव्यापासून एक रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। 2 चमचे गरम तेल घ्यायचं आहे आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मी हाताने आता मिक्स करून घेत आहे। मीठ आणि तेल रव्याला चांगलं लागलं पाहिजे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे। आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे। हे आता चांगलं मिक्स झालंय। पिठाचा चांगला असा गोळा तयार झाला आहे। आता आपण हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊ। 15 मिनिटं झाली आहे। खूपच छान पिठाचा गोळा असा तयार झाला आहे। आता आपण थोडंसं पीठ घेऊन थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घेणार आहोत। इथे मी थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घेतली आहे। आता आपण साईडचे काढून टाकायचं आहे। आपल्याला याच्या 2 पट्ट्या तयार करायच्या आहेत अशा प्रकारे। तर आपल्याला इथे अशा प्रकारे समोस्याचा आकार द्यायचा आहे। आता उरलेल्या पिठाच्या सुद्धा मी अशा प्रकारे बनवून घेत आहे। आता आपले हे सर्व समोसे पुरी तयार झाले आहेत बनवून। आता आपण फ्राय करून घेऊ। गरम व्हायला ठेवलं आहे। आता आपण पुऱ्या फ्राय करून घेऊ। तेल चांगलं गरम झालं आहे। आता आपण पुऱ्या फ्राय करून घेऊ। पुऱ्या तयार झाल्या आहेत। मी आता काढून घेते।
ह्या सुद्धा आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत। अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्या सर्व समोसा पुरी बनवून तयार झाल्या आहेत। आता आपण त्याला मसाले लावून घेणार आहोत। इथे मी समोसे पुरी बाउलमध्ये काढून घेतले आहेत। आता आपण त्याला मसाले लावून घ्यायचे आहेत। थोडासा तिखट मसाला लावत आहे, चाट मसाला आहे। आपण चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं असं हलवायचं आहे। अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।